मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. हरिभक्त परायण आणि आजचे कीर्तनकार आदरणीय घुले महाराज, मंचावर उपस्थित असलेले, त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींना, आज आपल्या ज्ञानेश्वर पारायण सप्ताह समितीची सांगता आहे. गेले 7 दिवस आपण या ठिकाणी येता, रामायण ऐकता, कीर्तन ऐकता. मला असं वाटतं की यातून बराचसा बोध आपण घेतला असेल. दरवर्षी आपण हा कार्यक्रम करतो आणि पाहतो तर किमान 25% 30% श्रोते हे दरवर्षी येत असतात आणि बाकीचे दरवर्षी बदलत असतात. महाराजांनी शेवटी आपल्याला सांगितलं की इथून गेल्यानंतर या कीर्तनातून काय घेऊन जायचं. तेव्हा प्रत्येकानं आपला निश्चय केला असेल की मी 7 दिवस आलो, 7 दिवस कीर्तन ऐकलं आणि प्रत्येक महाराजांनी आपल्याला जे काही सांगितलं त्याचा बोध आपण घ्यायचा आणि त्याप्रमाणे समाजामध्ये आपण वागायचं. हा बोध आपण नक्की घेतला असेल असं मी समजतो. खरं तर महाराजांना मी सांगू इच्छितो की मी महाराज या सप्ताह समितीचा अध्यक्ष आहे. एक काळ होता की सप्ताह समिती स्थापन होऊन खूप वर्ष झाली. मधल्या काळामध्ये सप्ताह समिती जरा छोटी झाली होती, म्हणून मला काही गावकऱ्यांनी त्या काळात आग्रह केला की या सप्त्यामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. मी भाग घेतला आणि सतत 10 वर्ष मी 7 दिवस या सप्त्यामध्ये उपस्थित राहिलो. दिवसेंदिवस माझा व्याप वाढत गेला. जसं पूर्वी पंढरपूरला आषाढीला मी जायचो तर 7 दिवस मी पायी जायचो. सगळी आपली जाणारी मंडळी त्यांच्या भेटी घ्यायचो. पण व्याप वाढत गेला तर मी आता 2 दिवसावर आलो. मी आता 2च दिवस पायी चालतो, विठ्ठलाचं दर्शन घेतो आणि परत येतो. तसंच या सप्ताह समितीसुद्धा झालं की मी पूर्ण वेळ देणारा एक या सप्ताह समितीतला अध्यक्ष म्हणा किंवा एक सदस्य म्हणा होतो. परंतु आता मला पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळं मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तर साधारणतः सप्त्याच्या समाप्तीला तरी मी या ठिकाणी येत असतो. मी आत्ता 15 दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाला होतो, बाहेरच्या देशात. तिथून मी फोन लावला सरपंचाला की आपली सांगता कधी आहे. मला त्यांनी तारीख सांगितली, त्याप्रमाणे मी माझ्या तारखा ॲडजस्ट केल्या. 4 दिवसापूर्वी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 30 मंत्र्यांना जम्मू काश्मीरमध्ये जाऊन या आणि आपल्या आपल्या खात्याचं काय चाललं ते पाहून या असे आदेश दिले. त्याही वेळेस मला तारीख ॲडजस्ट करावी लागली आणि मी अगोदरच्या टप्प्यात मुद्दाम होऊन गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन आलो. आज मुंबईची मीटिंग होती पण मी रद्द केली आणि मुद्दाम आज आपल्या या सप्ताह समितीच्या सांगत्याला उपस्थित राहिलो. मला असं वाटतं की महाराजांनी कीर्तनामध्ये शेवट करताना अनेक प्रश्न आपल्यापुढे टाकले. त्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला विचारले. काही लोकांनी दिले, काही शेवट लोक समजलं तसं, कारण आपण काही इतकं जीव लावून ऐकत नाही, त्याच्यामुळे काही लोकांना समजलं नसेल. महाराज मी पण लहानपणी खूप कीर्तनं ऐकलेले. आता कीर्तनं मी ऐकत नाही असं नाही, पण गाडीत चालताना कॅसेट टाकून देतो की कोणाचं कीर्तन काय आहे, कोणाचं काय आहे. मी सारे कीर्तन ऐकतो आता मी, पण गाडीत चालताना कॅसेट टाकतो, मग झोप लागेपर्यंत कीर्तन ऐकतो. पण लहानपणी मी रात्रभर कीर्तन ऐकत बसतो. असेच एक शंकर महाराज मुंडे म्हणून आमच्या भागात जुन्या काळात यायचे. महाराज येणार म्हणजे 4 दिवस राहणार, 5 दिवस राहणार, कधी कधी आठवडाभर राहायचे महाराज आमच्या गावात. ज्यांनी आता जागदारीला समाधी घेतली बुलढाणा जिल्ह्यामध्ये, शंकर महाराज मुंडे, ते आमच्या गावात यायचे. अख्खं गाव 8 दिवस काहीच काम नाही करायचं. तसा गणपतीचा जन्म झाला आणि आता उत्सव आहे, 8 दिवस आमची यात्रा आहे, अशी आमच्या गावात यात्रा असायची आणि खूप चांगलं कीर्तन करायचे. ते कीर्तन करताना आजूबाजूची लोकही यायचे आणि मग आमच्या गावून जेव्हा जायचे तेव्हा आमच्या गावाला पुढच्या गावापर्यंत त्यांना नेऊन सोडायचे. तर असंच एकदा महाराजांनी आमच्या गावात कीर्तन केलं
आणि कीर्तन काढल्यानंतर थोडी तब्येत खराब झाली, आजारी पडले, किरकोळ स्वरूपाचे आजारी पडले. आणि पुढच्या गावात कीर्तन, लोक वाट पावले महाराजाची, ती महाराज येणार, शंकर महाराज येणार, त्यांचं कीर्तन होणार. आजूबाजूच्या साऱ्या परिसरामध्ये माहीत झालं की महाराज येणार. सारे लोक जमा झाले. महाराजाला प्रश्न पडणारे, मी तर आजारी पडलो, लोक तर माझं कीर्तन ऐकायला आलेत, आता काय करायचं. तर त्यांच्यासोबत एक शिष्य होते म्हाळोबा, आणि आमच्या गावात ते शंकर महाराज नंतर सुद्धा याचे म्हाळोबा त्यांना म्हणायचो, वारलेत ते बी आता. ते म्हाळोबा, यार कीर्तनात काही आज दम राहणार नाही का, माझी तब्येत बरी नाही. आणि महाराज गेले 30 वर्ष मी तुमच्यासोबत आहे, मी 30 वर्षात मी तुमचे कीर्तन ऐकतो. आपण आज असं करू, तुमचे कपडे मला द्या, माझे कपडे तुम्ही घाला, आणि मी कीर्तन करतो, तुम्ही फक्त गाडीत बसून ऐका. महाराजाला गोष्ट पटली. पुढे एका ठिकाणी कपडे बदलले, गावामध्ये महाराजाचं स्वागत चाललं. स्वागत करत करत कपडे महाराजाचे घालेल म्हाळोबा ना. म्हाळोबा रात्री गेलेत, गाव झाडलं. आमच्या गावात सुद्धा झाडल्याशिवाय महाराज जेवत नव्हते. आणि महाराज कीर्तनाला उभे राहिले. 3 तास महाराजांना कीर्तन केलं. आणि कीर्तन केल्याच्या नंतर काही तुमच्यातले श्रोते काही कमी थोडे असतात. कीर्तन संपल्यावर एक जण उठला उभा राहिला, म्हणजे महाराज कीर्तन तर खूप छान झालं, पण या कीर्तनातून 2 प्रश्न आमचे उपस्थित राहिले, त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्यांना प्रश्न विचारले, त्यांना सांगितलं हे प्रश्न इतके सोपे, याचं उत्तर मी देऊ शकत नाही, आमच्या गाडीवर मग शिष्य बसेल तू या प्रश्नाचं उत्तर देऊ. आता तशी हालत माझी महाराज, कीर्तनातलं आता मला काही येत नाही, आमच्या प्रश्न तुम्ही आम्हाला विचारा, आमचं उत्तरं तुम्हीच द्या. आम्हाला या क्षेत्रातली जाण कमी असल्यामुळं आणि बरेच दिवसापासून आता इतकं टचमध्ये नसल्यामुळं या विषयाचं काही लवकर आमच्या लोकांना उतरण होत नाही. परंतु मी आपलं कीर्तन ऐकल्यापासून बघतो की इतकी साधी, इतकी सोपी आणि इतकी सरळ भाषा कीर्तनात असणं, हेही महाराजांची एक कला आहे. आता आम्ही अनेक कीर्तन ऐकतो की ते महाराज सुरुवात करतात तिथपासून तर शेवटपर्यंत आम्हाला काही कळत नाही, नुसतं टाळ्या वाजवत म्हणजे टाळ्या वाजत राहतो. पण तुमची भाषा मला खूप आवडली, तुमची समजून सांगण्याची शैली मला खूप आवडली. आणि आपण शेवटी आम्हाला जोग महाराजाच्या या जन्मशताब्दीचं निमंत्रण दिलं. मला असं वाटतं की जी काही आपली ज्ञानेश्वर सप्ताह समिती आहे, तिनं याचा प्रचार प्रसार करावा. मी स्वतः 3 ते 10 या दरम्यान महाराज केव्हा तरी एक दिवशी येणार आहे. त्या दिवशी महाराजांनी सुद्धा मला निमंत्रण केलं, आणि पुढं जायचं चाललं आहे, पण मी आणि मुख्यमंत्री एकदा त्या कार्यक्रमाला येऊन गेलो. मधल्या काळात माझं येणं झालं नाही, पण 3 ते 10 दिवस जो कार्यक्रम राहणार आहे त्या कार्यक्रमात मी स्वतः जाणार आहे. सप्ताह समितीने जर माझ्याबरोबर चालायचं असेल तर त्यांनाही मी नेईन, एवढंच मी महाराजाला आजच्या प्रसंगी वचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी बोलके वारीला आहे. पण दादा, एक ज्ञानोबरांच्या वारीमध्ये आपल्या सर्व परिसरातील मंडळी जातात, पण एक आपलं सामान्य एक व्यक्तिमत्व तुळशीदास बदर यांनी एक ज्ञानोबरांची वारी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांना मी विनंती करतो त्यांनी समोर यावं आणि दादांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करावा. या ठिकाणी आपण सर्व सत्कारते आहे, परंतु खरं तर वेळ झाला. या ठिकाणी साऊंडवाल्यांचा मी सत्कार केलेला आहे, पण माझ्याकडून चुकून राहिलं. मंडपवाले मुस्ता सेठ यांनी समोर यावं आणि दादांच्या हस्ते सत्कार स्वीकार करावा. मी फार लहान आहे, मला माफ करा एखादं जर नाव चुकलं असेल तर, परंतु कधी कधी होतं, म्हणजे वयानुसार नाही, लहान म्हणून. पाण्यावाले आमचे कृष्णाभाऊ बोडके, पत्रकार मंडळी कोणी राहिले असेल तर त्यांनाही विनंती करतो त्यांनी वरती यावं. त्याचप्रमाणे कांताभाऊ डवले आणि संजू दादा टेपले यांनी सुद्धा यावं. फार मोठी सेवा. आणि खरं तर परत दादा, आपण तर आपलेच आहे, आपणे तो आपणे होते, परंतु तरी पण आम्ही आळंदीला शिकलो. आळंदीच्या संस्थेच्या वतीनं गुरुवरे पांडुरंग बाबांच्या वतीनं आणि अध्यक्ष बोलले सर्वांच्या वतीनं परत आपण दादांना आठवण देवा आणि दादांनी जास्तीत जास्त दिवस आळंदीला यावं असे मी दादांना विनंती करतो. या ठिकाणी वा दादा, खरं तर आमचे प्रशांत दादा खाडे यांनी फार मोठी सेवा केली आणि खरं तर जे काहीतरी करतात त्यांचा सत्कार मांग राहत असतो, म्हणून प्रशांत दादा खाडे यांचा सुद्धा सत्कार दादांनी करावा. आणि खरं तर आता शेवटचा सत्कार
राजूर नगरीचे प्रथम नागरिक आपल्या सर्वांच्या वतीने भाऊसाहेब पाटील भुजंग यांचा सत्कार होईल आणि यानंतर गुरुवर्य बालयोगी महामंडलेश्वर 1008 दयानंदजी बाबा शेलगावकर हे आपल्याला आशीर्वाद देतील आणि यानंतर सर्वांचा आपल्या सर्वांतर्फे महाप्रसादाची तयारी झालेली आहे. फक्त शांततेनं मौल्यवान वस्तू जपून ठेवा, दागदागिने जपून ठेवा आणि महाराज मंडळीची भोजनाची व्यवस्था आदरणीय रामराव भालेराव भाऊ यांच्याकडे केलेली आहे. गुरुवर्य दयानंदजी बाबा शेलगावकर यांना मी विनंती करतो की यांनी आशीर्वाद पर बोलावं. ऐका, जागा कमी आहे, तिकडे पंक्ती बसलेल्या आहे, आपण उठण्याची गडबड करू नका. आणि तिकडे बाबांची गाडी उभी आहे, तिथून ग्रंथ संग्रहित घ्या, ग्रंथ घ्या अशी विनंती पाठीमाग. आजचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या निमित्तानं अवघी धुमधुमली पंढरी अशा प्रसंगामध्ये हा प्रसंग झालेला आहे. आणि ज्यांनी काल्याचे कीर्तन केले पांडुरंग महाराज यांनी जे आळंदीला समजाचं देहूला मोठं संस्थान करून आणि आपली प्रगती या समाजाकरता करून ठेवलेली आहे. दादा आपले खासदार साहेब बरं काय जाती अशी घडी नाही, आंब्याला बरेचसे बाहेर येतात परंतु ते काही संपूर्णच पेठावर जातात असे नाही बरं काय, किती गळून पडतात आणि नेमकेच पेठावर जातात. असे आपल्या महाराष्ट्रात जसं गणपती महाराजाचं नाव आहे तसं यांचं महाराष्ट्रात झालं. खूप मोठी प्रगती आपल्या बरं का संस्थांमध्ये घडून आणली, त्याच्याबद्दल त्यांना धन्यता द्यावं लागेल. आता महाराज बोलले आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येनं लोक येतात. आपण देवाला काहीतरी द्या म्हणजे देव आपल्याला देतात, म्हणून आपण ज्यांना हे तिरुपती बालाजी बरं का आणि दुसरा नंबर आपला गेला पाहिजे त्या ठिकाणी. हीच मी एका गजानन महाराजांना आणि आपल्याला विनंती करतो आणि घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावा, नामाचं कीर्तन संताची पूजन घाली लोटांगण माधुरी संत बिना प्रप्तीने अशी विनंती गई. आपल्याला सांगितलं करू धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवाया नाम. अशा या प्रसंगामध्ये प्रत्येक ठिकाणी जे सत्य होतात बरेचसे लोक घडले जातात आणि आळंदी आणि सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही. पंच कमिटी आणि सगळे कार्यकर्ते आणि महाराज लोकांच्या चरणी बरं का 2 शब्द अर्पण करून पुढील कार्यक्रमात सुरुवात करू. या ठिकाणी दादांना मी विनंती करतो की खरं तर दादा सर्व सत्कारते आहे, पण व्यासपीठावरच्या सर्व मंडळीच्या वतीने आदरणीय राजूर नगरीचे माजी सरपंच शिवाजी अण्णा पोंगळे अण्णांचा सत्कार दादांनी करावा असं मी दादांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे काका महाराज खैरे आसोला. आता तरुण मंडळी विनंती, महाप्रसाद तिकडे न्या. गणेश मामा साबळे आदरणीय लक्ष्मण महाराज कराड यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी समोर यावं. प्रभाकर महाराज, पंढरी महाराज. ऐका, माता माऊलीने विनंती, तुम्ही गडबड करू नका. पुरुष मंडळी बसलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बोला. पंच काका बोलत आहे. ऐका, पुरुष मंडळीला विनंती करण्याची जिल्हा परिषद शाळा दो, पंक्ती धराच्या जिल्हा परिषद शाळा दो आणि महिला मंडळीने अलीकडे मांडवत राहतील महिला मंडळ आणि तिकडे पुन्हा ट्रॅक्टरनं माती लांडवला मी बुंदी भात तिकडे थांबाचं तिकडे लईनी धराच्या जिल्हा परिषद शाळा पुरुष मंडळीना. सरपंच सूर्यभान पाटील यांचा सुद्धा सत्कार होत आहे. ऐका, बाबांची गाडी समोर उभी आहे इनवा, तिच्यामधून सर्वांनी ग्रंथ सामग्रीस घ्या.
सर्व भावी भक्तांना विनंती आहे, कृपया पुरुष भक्तांची पंगत जिल्हा परिषद शाळेत बसलेली आहे आणि महिलांची पंगत वरती मंडपात आहे. कृपया महिलांना विशेष सूचना, आपापले दागदागिने लहान मुलं सांभाळून ठेवा. पुरुषांना सूचना, आपले मोबाईल सांभाळून ठेवा. कोणीही गर्दी करू नका, गोंधळ करू नका. सर्वांना महाप्रसाद मिळेल, महाप्रसाद भरपूर आहे. आता इकडं चाला बाई बरका. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.